नमस्कार दर्शकों, मैं नीरज अरवानी हर दिन अग्निपथ के इस नए सत्र में आप सभी दर्शकों का हार्दिक स्वागत करता हूं। चलिए रुक करते हैं खबर की ओर। दर्शकों, जैसे कि आप सभी को पता है कि आने वाले 20 नवंबर के दिन पूरे महाराष्ट्र के साथ साथ उल्लासनगर में भी विधानसभा के चुनाव होने जा रहे हैं। हम आपको बता दें 141 विधानसभा सीट से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट के उम्मीदवार ओमी पप्पू कालानी में इन दिनों उल्लासनगर की जनता, उल्लासनगर के काफ़ी सारे सामाजिक संस्थाएं और उल्लासनगर के व्यापारियों का विश्वास ओमी कालानी में काफ़ी बढ़ता हुआ देखा जा रहा है। ऐसा ही एक नज़ारा देखने को मिला जब मराठा विकास सामाजिक संस्था के मराठा समाज ने ओमी कालानी को अपना समर्थन घोषित किया। क्या कहना है मराठा समाज का, आइए सुनते हैं। नगर जिल्हा ठाणे प्रति सन्माननीय श्री ओमी सुरेश कालानी, भावी आमदार 141 उल्हासनगर शहर विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडी अधिकृत उमेदवार यांची महोदय 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आपण आमदार पदासाठी उभे आहात। आपण आमच्या संघटनेकडे आपल्या समाजाचा पाठिंबा मागितलेला आहे, त्यास अनुसरून आपण आमदार होण्यासाठीच्या तयारीला लागला आहात। या निवडणुकीत आपणास भरघोस मते मिळवून निवडून येण्याची भवानी मातेच्या चरणी प्रार्थना करीत आहोत। आपणास आमच्या संघटनेचा पाठिंबा जाहीर करत आहोत। आपण विरोधी उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करून भरघोस मताने निवडून येण्याच्या मनपूर्वक लाख लाख हार्दिक शुभेच्छा। आपला विश्वासू मराठा विकास सामाजिक संस्था उल्हासनगर अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी आणि आमचा मराठा समाज। एक मराठा लाख मराठा। उल्हासनगर शहरामध्ये गेल्या 10 वर्षापासून जेवढे मराठा या ठिकाणी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत, त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आमची संस्था मराठा विकास सामाजिक संस्था कार्य करीत आहे। आणि जरांगे साहेबांनी आपले उमेदवार उभे न केल्यामुळं त्यांनी जाहीर केलं होतं की तुमच्या विभागामध्ये मराठा समाजाच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी जे उमेदवार तुम्हाला साथ देतील त्यांना आपण पाठिंबा द्यावा, अशा प्रकारचा त्यांचा आदेश जो आहे तो आदेश आम्ही शिरसावंद मानून या ठिकाणी आम्ही ओमी कालानी यांना जे महाविकास आघाडीतर्फे ते उमेदवार म्हणून विधानसभेला उभे आहेत, या आमच्या संस्थेतर्फे मराठा विकास सामाजिक संस्थेतर्फे त्यांना पूर्ण पाठिंबा देत आहोत। आणि शहरातील जे मराठा बांधव आहेत त्यांनाही आवाहन करत आहोत की आपण सर्वांनी ओमी कालानी यांना बहुमतांनी निवडून देण्यासाठी आपलं मत द्यावं आणि त्यांना निवडून आणावं अशी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद।